तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची तयारी आता अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे। राज्य निवडणूक आयोग पुढील आठवड्यात नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांची घोषणा करणार असल्याची माहिती मिळते। पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता। पुढील 21 दिवसात निवडणुका पार पडणार आहेत। तत्काळ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाही जाहीर केल्या जाणार आहेत। त्यामुळे पुढील आठवड्यात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडनं राहुल। 3 टप्प्यामध्ये निवडणुका होतील सौरभ। पहिल्या टप्प्यामध्ये कदाचित नगरपालिका किंवा जिल्हा परिषदा, दुसऱ्या टप्प्यामध्ये जर नगरपालिका जिल्हा परिषदापैकी जो घटक आहे तो, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये अर्थात महानगरपालिका। 31 जानेवारीपर्यंत निवडणुकांचा हा कार्यक्रम संपूर्णपणे संपवायचा आहे। जसं आज मुंबईमध्ये मोर्चाचं आयोजन केलंय तसं राजकीय पक्ष पण ह्या निवडणुकीसाठी तयार झालेले आहेत। आपण बघतो आहोत की भाजपनं विभागीय मेळावे घेतले, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं पण तशा पद्धतीची तयारी केली आहे। विरोधी पक्षांचे तर आज मोर्चेच आहेत, त्यामुळे राजकीय पातळीवरती पण तयारी आहे। निवडणूक आयोगानं साधारणपणे 1 लाख कर्मचाऱ्यांची मागणी केलेली आहे, ज्याच्यामध्ये BLO आहेत आणि त्याची पूर्तता केली जाते आहे। 100 कोटी रुपयाच्या निधीची सुद्धा राज्य सरकारनं गेल्याच आठवड्यामध्ये निवडणूक आयोगासाठी तरतूद केली। त्याचबरोबर निवडणूक यंत्रणा राबवण्यासाठीचा जो विशिष्ट कालावधी असतो तो कालावधी म्हणजेच प्रभाग रचना असेल, आरक्षणाच्या गोष्टी असतील, त्या सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत। त्यामुळं येत्या 1 ते 2 आठवड्यामध्ये राज्यामध्ये राज्य स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या संदर्भामध्ये आचारसंहिता घोषित होण्याची शक्यता आहे। जास्तीत जास्त 1 ते 1.5 आठवड्यामध्ये ही प्रक्रिया पार पडली जाईल आणि एकदा का निवडणूक आचारसंहिता लागली की त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्याला विधी विधानसभा म्हणतो त्याप्रमाणे निवडणुकांची ही रणधुमाळी सुरू होईल। जी गेली 4-5 वर्ष ज्यांना प्रतीक्षा होती अशा ह्या निवडणुकींची सुरुवात येत्या 1 ते 2 आठवड्यामध्ये होईल। राजकीय पक्ष, प्रशासकीय यंत्रणा आणि निवडणूक आयोग तिन्ही घटक या निवडणुकीसाठी तयार आहेत। 3 टप्प्यात निवडणुका होतील। चलो निश्चितच राहुल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।